नमस्कार. 1 मिनिट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण माहिती घेणार आहोत इनपुट युनिटबद्दल. कम्प्युटरमध्ये बरेचसेच युनिट काम करत असतात, त्यापैकीच एक इनपुट युनिट. कम्प्युटरला माहिती देण्यासाठी ज्या ज्या युनिटचा किंवा ज्या ज्या डिव्हाइसचा वापर आपण करतो त्या सगळ्याला इनपुट युनिट असं म्हटलं जातं. आता मुख्यत्वे करून जी माहिती आपण देत असतो ती कीबोर्डच्या द्वारे देतो, माऊसच्या द्वारे देतो, स्कॅनरच्या द्वारे देतो, वेब कॅमेऱ्याच्या द्वारे देतो, जॉयस्टिकच्या द्वारे देतो, डिजिटल कॅमेऱ्याच्या द्वारे देतो, बारकोड रीडरच्या द्वारे देतो आणि पोर्टेबल स्कॅनरच्या द्वारे देतो. हे सर्व डिव्हाइसेस यांना इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. ज्या उपकरणांचा वापर करून आपण कम्प्युटरला माहिती पुरवतो अशा सर्व उपकरणांना, अशा सर्व डिव्हाइसना इनपुट डिव्हाइस असं म्हटलं जातं. युजर लँग्वेजचं रूपांतर कम्प्युटरला समजेल अशा भाषेमध्ये करण्याचं मुख्य काम हे इनपुट डिव्हाइस मार्फत म्हणजेच इनपुट युनिट मार्फत केलं जातं. थोडक्यात इनपुट युनिट म्हणजे असं युनिट ज्या मार्फत आपण कम्प्युटरला माहिती पुरवत असतो. धन्यवाद.